नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी आकाश केळकर. स्वागत आहे तुमचं आकाश किवानी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्राची ओळख जी व्हायची ती संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आचार्य अत्रे आणि लेखक, खेळाडू असे विविध प्रकारच्या माणसांमुळे आणि महापुरुषांमुळे आपल्या महाराष्ट्राची खरं तर ओळख व्हायची. आणि हा महाराष्ट्र म्हणजे एकदम सुसंस्कृत महाराष्ट्र होता, जो भारताला पुढे नेण्याचं काम करायचा. सांस्कृतिकदृष्ट्या असेल किंवा क्रीडा क्षेत्रात असेल किंवा साहित्यातही महाराष्ट्राचा हात कुणीही धरू शकत नाही. इतकं महानतम साहित्य आपल्या साहित्यिकांनी आपल्यासाठी पेरून ठेवलेलं आहे. पण आपण त्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या पिढीने किंवा त्यांच्या नेक्स्ट जनरेशनने आपण ते सांभाळून ठेवल्यात का? किंवा आपण ते सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतोय का? किंवा आपण सांभाळून ठेवता आपण ते आचरणात आणतोय का? किंवा वारसा आपण तो खरंच जपलाय का? हे खरं तर बघण्याजोगी गोष्ट आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा इतके दर्जाचे राज्यकर्ते होऊन गेले, इतके चांगले नेते होऊन गेले, पण आजच्या नेत्यांकडे तो गुण आहेत का? मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये अजितदादांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं, की तुम्ही राजकारण्यांच्या पाया पडूच नका. कारण आजचे राजकारणी त्या लायकीचे नाहीत, हे स्वतः अजितदादा बोलले. आणि खरं ते मनाला भिडण्यासारखं आहे आणि पटण्यासारखं आहे, की काही कार्यकर्ते हे वडिलांचं नाव लावणार नाही, पण नेत्यांचं नाव लावतात. पण आणि तेच नेते जेव्हा एखाद्या भ्रष्टाचाराच्या याच्यात पकडले जातात आणि पकडले गेल्याच्या नंतर सुद्धा आपली ती मानसिकता अशी इतकी विकून झालेली आहे, की आपण ते मान्य करायलाच तयार नाही. आपण एवढे लाचार किंवा एवढे गुलाम का झालो? ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाहीये मित्रांनो. मध्यंतरी आता सध्या जे राजकारणाबद्दल चालू आहे, मला तर खरं तर राजकारणाबद्दल बोलायला अजिबातच आवडत नाही. पण विषय असा चालू आहे सध्या, की राज्यकर्ते, प्रसारमाध्यमं आणि समाज या तिन्ही नाही नेमकं आपण काय करावं तेच कळत नाही. राज्यकर्त्यांना आपण कोणते मुद्दे व्यवस्थितपणे विधान भवनामध्ये किंवा संसदेमध्ये किंवा अजून काय ठिकाणी मांडायचे असतील, कोणते मुद्दे मांडावे याचं त्यांना भान नाही. किंवा भान असूनही ते मुद्दामून काय आहे ते विचित्रच प्रकार त्यांचा चालू आहे. दुसरीकडे आहे प्रसारमाध्यमं. प्रसारमाध्यमं तर इतकी नीच झालेली आहेत, इतके लाचार झालेले आहेत, की त्यांना फक्त टी-आर-पी पाहिजे. टी-आर-पीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. पण खरं तर समाजामध्ये किंवा खरंच समस्या ज्या आहेत, त्या समस्या मांडण्याचं त्यांना अजिबात पडलेलं नाही. आणि तिसरा म्हणजे आपण समाज. आपल्याला कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं किंवा कोणत्या गोष्टीला इग्नोर करावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. प्रसारमाध्यम राजकारण ही साखळी आहे. राजकारणी, प्रसारमाध्यमं आणि समाज. राजकारणी एकमेकांवर टीका करतायत खालच्या स्तराच्या आणि प्रसारमाध्यमं ही आपले ते बुटसुट्टेच आहे. यांनी याच्यावर टीका केली, त्यांनी त्याच्यावर टीका केली आणि खाली समाज, कार्यकर्ते आपण त्याच्यातच येऊन बसतो, की हा नेता बरोबर, तो नेता बरोबर, मग मागच्या सरकारने असं केलं, मग आताच्या सरकारने तसं केलं. काय नेमकं चाललं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये? याची खरंच आपण तीव्रतेने विचार करण्याची सध्या तरी फार गरज आहे. आणि म्हणूनच हा एक या व्हिडिओच्या माध्यमातून मला व्यक्त व्हावंसं वाटलं, की सध्या एक राजकारणी येतो, विधान भवनामध्ये एका आमदाराच्या समोर मुद्दामून मंगळसूत्र चोराचा म्हणून त्याला हिणवतो. घोषणाबाजी करतो. मग तोच दुसरा आमदार पुन्हा ह्याला मारतो किंवा याच्या कार्यकर्त्यांना मारतो. मग हे तिथे आंदोलन करतात आणि मग हे म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय झालं असं तसं. मग तुम्ही विधान भवनामध्ये असं हे करण्यासाठी जाता का? हे करायचं का आपण तिथे जाऊन? तुम्ही हे मुद्दे मांडता आमच्या समाजाचे. हे आमचा मुख्य समाजाचा किंवा महाराष्ट्राचा हा मोठा मुद्दा आहे का? कुणी मंगळसूत्र चोरलं, कुणी काय केलं? थोडं तरी भान ठेवा रे राजकारण्यांनो. काही झालं का उठसूट आपलं ते कारण नसताना आपलं
छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आराध्य आहेत. पण कारण नसताना काही झालं, की ते जिव्हाळ्याचा विषय मग छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्दामून कोणत्याही गोष्टीत ओढायचं. ओढून ताणून तुम्ही शेवटचा विषय तिथंच आणता. अहो, तुमच्या राजकारणाच्या फालतू राजकारणासाठी महाराजांचा उपयोग करणं आता तरी थांबवा. जा त्याच्या पुढे आता थोडंसं मुद्दे मांडा, काही विकासाचे मुद्दे मांडा. पण नाही, आम्हाला काही केलं की फक्त हा नेता असं म्हणणार, तो नेता तसं म्हणणं. मग कार्यकर्तेही भिडतात, मग प्रसारमाध्यमं पण त्याच्यातच लावून पडतायत. किती दिवस चालायचे असं? एक दिवस नाही, पुढची पिढी येणारी ना, यापासून फार दूर चालल्या जाईल. मागे बी एकदा राज ठाकरे यांनी विषय हा मांडला होता, की लोकं परदेशात जात आहेत का? या विचित्र कारणामुळं. आपण थोडं तरी लाज वाटली पाहिजे आपल्याला. अहो, यात आताच्या पिढीला हनी सिंग माहिती आहे, ते टपोरी रॅपर माहिती आहे. पण आताच्या पिढीला आचार्य अत्रे माहीत नाही, पु. ल. देशपांडे माहीत नाहीत. अहो, इतकं साधन समृद्ध आहे आपलं. आपल्याला ते माहिती नाही. आपण लोकांना काहीतरी वेगळंच सांगायचं होतं आणि आपल्या राजकारण्यांना तरी काय माहिती हो यातलं. आता शासनाने काहीतरी नियम काढला, की 15 ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंद राहील. खरं तर सरकारने असा नियम काढण्याचा काही एक गरज नाही. कोणी काय खावं, कोणी नाही खावं, 15 ऑगस्टला खावं की श्रावणात खावं, हा नियम सरकार लावू शकत नाही किंवा हे सरकार आदेश देऊ शकत नाही कोणालाही, की कोणी काय खावं आणि कधी खावं. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण बरीचशी लोकं अशी आहेत, श्रावणमध्ये मांसाहार खात नाही किंवा जन्माष्टमी आहे 15 ऑगस्टच्या दिवशी आणि या दिवशी तर चुकूनही कोणताच हिंदू मांसाहार करत नाही. पण यावरही राजकारण म्हणून आपले युवराज आदित्य ठाकरे हे म्हणतात, की आमचं हिंदुत्व असं आहे आणि आमचं हिंदुत्व तसं आहे आणि आम्ही नवरात्रीतही मांसाहार करतो, हेच आमचे हिंदुत्व आहे. तर थोडी तरी लाज वाटू द्या तुम्हाला. पण त्या गोष्टीसाठी आपण कशाचा यूज करतोय? तुम्हाला हिंदू धर्म म्हणजे एकदम सोपा वाटतोय. काही झालं तर त्याच्यात घुसडायचं आणि त्यावर हे आपले राऊत साहेब पुन्हा म्हणतात शिवाजी महाराज आणि यांची मावळे मांसाहार करत होते. मग आता कुठं गेले ते? शिवरायांचा अपमान झाला, शिवरायांचा अपमान झाला पण नाही. अरे शिवरायांच्या गळ्यात कवड्याची माळा आहे. जो ती महादेवाची पूजा करतो जे महापुरुष, ते मांसाहार करतील. त्यांचं घोषवाक्य हर हर महादेव आणि ते हर हर महादेव मांसाहार करून हर हर महादेव म्हणतील ना. मग कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही शिवाजी महाराजांना अडकवताय? पण तुमचं शिवाजी महाराज आणि हिंदुत्व याच्या पलीकडे जाऊन तुमचं राजकारण चालतच नाही. मांडा ना विकासाचे मुद्दे. घेरा तुम्हाला सत्ताधाऱ्यांना घेरायचंय ना, तर घेरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी जमिनी कोरडवाहू आहे. आज सध्या इतकी गरज आहे शेतीची, की शेतीमध्ये कितीतरी लोकं पाण्याअभावी कोरडवाहू शेती करतात आणि म्हणून त्यांची एवढी दुर्दशा आहे. अहो, कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडं. सत्ताधाऱ्यांना पण आणि विरोधकांना पण या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, पण ते नाही देत. त्यांचा टी-आर-पी कसा मिळवायचा मग? कितीतरी नद्या 12 महिने वाहून समुद्राला चालल्या जातात. मग आपण पाईपलाईनच्या माध्यमातून या त्या कोरडवाहू भागातल्या भागामध्ये त्या धरणामध्ये छोट्या-छोट्या धरणामध्ये आपण पाणी आणू शकतो आणि प्रत्येक जमीन आपण ओलिताखाली घेऊ शकतो. आणि कोणताही देश हा जर विकसनशील करायचा असला तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. जोपर्यंत कृषी ही प्रगतशील होत नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. फक्त बिल्डिंगा बांधून आणि रस्ते करून ही होणार नाही. शेती समृद्ध झाली पाहिजे. ही विरोधकांनाही कळालं पाहिजे, की कोणते मुद्दे विधानसभेत आपल्याला मांडायचे. पण नाही, आम्हाला फक्त हिंदुत्व, भाजपचं हिंदुत्व, सेनेचं हिंदुत्व, ही श्रावणात आणि जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही मटणाच्या पार्ट्या ठेवता, हे तुमचं हिंदुत्व आहे का? आणि हे मुद्दे तुम्ही मांडणार आहेत का असे? आता सध्या सगळं राहिलं फक्त कबुतरं आणि हत्तीन आणि हे हिंदुत्व आणि मटणाच्या पार्ट्या बास याच्यावरच चालू आहे. बाकीचं राजकारण, बाकीचं काही घेणं-देणं नाही. काय करायचं, काय नाही करायचं. हा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता आणि हे वळण जे लावतंय ना हे राजकारणी, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. पण मी एक सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाला एक विनंती करतो, की राजकारण्यांना आणि सेलिब्रिटींना डोक्यावर घेणं तुम्ही थांबवा आणि स्वतःच्या सदसद विवेकबुद्धीला एकदा प्रामाणिकपणे विचारा, की आपण जे करतोय ते योग्य आहे का?
की नेत्यांना तुम्ही कोणत्याही पक्षाचे सपोर्टर राहा. मतदान करायचा आपल्याला अधिकार आहे आणि ते केलंच पाहिजे. मतदान करा, ह्या पक्षाला करा, कोणत्याही पक्षाला करा. माझं वैयक्तिक मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. पण चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणणं हे चालू करा. जे बरोबर आहे. आता बरेचसे लोकं म्हणतात, हे असं. मला जर एखादी गोष्ट संघाची पटली, तो बिनधास्तपणे त्याला समर्थन करा. जी गोष्ट नाही पटली विरोध करा ना. पण एखादा व्यक्ती सनातनी आहे. पण एखाद्या पुरोगामी व्यक्तीने कितीही चांगली गोष्ट म्हटली, तरी आपल्याला त्याला सपोर्ट करायचा नसतो. अहो, जे चांगली गोष्ट आहे ती स्वीकारायला चालू करा. जे चुकीचे आहे त्याला चूक म्हणायला चालू करा. बऱ्यातले जुने राजकारणी आहेत. त्यांना ती सवयच लागलेली घाण एकदम. पण आम्ही जे नवीन नेतृत्व आहे, जे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो, की आता सध्याची व पिढीला काय वाटत असेल म्हणून हे आपले मुद्दे मांडतील. तेही तसेच. आता मध्यंतरी एक पिक्चर आला खालिद का शिवाजी. एकदम त्या ट्रेलरवरूनच त्यांची मानसिकता कळाली, की किती थर्ड क्लास मानसिकतेचे ते आहे. पण त्याला विरोध ह्या हिंदू संघटनांनी केला म्हणून त्याला ते चित्रपटाला समर्थन करायचं. हिंदू संघटनाचा विरोध करायचा म्हणून हे रोहित पवार म्हणतायत, संघाने त्या गोष्टीला विरोध केला म्हणजे निश्चितच काहीतरी त्या पिक्चरमध्ये चांगलं असेल म्हणून आपल्याला त्याला समर्थन करावंच लागेल. अरे, हे काय लॉजिक आहे? थोडी तरी सद्सद्विवेक बुद्धी तुम्ही विचारा ना मनाला आपल्याला, आपण खरं काय करतोय? आपण समाजाला कुठं नेऊन ठेवतोय? अहो, त्या चित्रपटामध्ये एक गोष्ट सांगितली नाही. 2-3 चुकीच्या गोष्टी तर भरपूरच सांगितलेल्या आहेत. रायगडावर मस्जिद बांधलेली असं पुरावा कुठे आहे? समकालीन पुरावा कुठेच नाही आणि त्या मस्जिदीचा आजही कुठं काही अवशेष नाही. आणि टक्केवारी सांगता तुम्ही 35% तर मुसलमान होते सैन्यामध्ये. ही वर्गवारी कोणी केली? कधी केली? त्याला काय आधार आहे? 11 बॉडी अंगरक्षक म्हणे मुसलमान होते. कुठं संदर्भ आहे? काय ते 11 जणांची नावं? माहिती तरी आहे का? मग हा शिवरायांचा अपमान नाही का? म्हणजे मुळात त्यांना शिवरायांशी काहीतरी घेणं-देणं नाहीच आहे. त्यांना फक्त शिवरायांचा राजकारणासाठी वापर करायचा आहे. मला काही मुसलमानांचा द्वेष नाहीये. पण इतिहास हा आपल्या मनासारखा नकोय ना. जो इतिहास घडलेला आहे तो त्याला तसाच राहू द्या. ज्या श्रीमंत कोकाटेंनी चुकीच्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचे खरे शत्रू पुण्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला आणि जेव्हा त्यांना लाईव्ह डिबेटमध्ये हा प्रश्न करण्यात आला, की तेव्हा त्यांनी सपशेल पलटी मारली, की मला असं वाटलं असेल म्हणून मी केलं. ठीक. एकंदरीत म्हणजे आपल्याला कोणत्याही समाजाचा, धर्माचा अपमान करायचा नाहीये. पण इतिहासाला खरं तर आपल्या इतिहासाला इतिहास म्हणूनच बघा. उगं कोणाची तरी खुशाली करायची म्हणून काहीतरी बनवायचं म्हणून बनवायचं आणि आपण त्याला समर्थन करायचं. ह्या गोष्टी खरं तर सोडून द्या आणि आपण इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झालो, पण आपण खरं तर वैचारिक गुलाम झालोय. कोणीच कोणत्याही विचाराचा गुलाम झालंय, कोणी पक्षाचा गुलाम झालंय, कोणी नेत्याचा गुलाम झालंय. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे मित्रा. आपली संस्कृती आहे, जे चांगलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं, जे वांगलं आहे ते सोडून द्यायचं आणि चांगल्याचं समर्थन आणि वाईटाचा आपल्याला शेवटपर्यंत विरोधच करायचा आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि हे ब्राह्मण पाताळ यंत्री होते आणि हे असं होतं. सोडून द्या या गोष्टी. आता याच्यातून बाहेर या, पुढे या थोडंसं. चांगले मुद्दे मांडा. 3च गोष्टी आहे. राजकारण्यांनी चांगले मुद्दे मांडावे. प्रसारमाध्यमांनी चांगले विषय लोकांपर्यंत किंवा राजकारण्यांपर्यंत पोहोचवावे आणि समाजानेही चांगल्या विषयाचं आणि चांगल्या गोष्टीचं समर्थन करावं, चांगल्या गोष्टीचं विरोध करावा. या तिन्ही साखळ्या जर व्यवस्थित चालल्या तरच महाराष्ट्राची प्रगती होईल आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहे बोलण्यासारख्या, बऱ्याचशा गोष्टी आहे. खरं तर इतक्या गोष्टीची चीड येते ना या राजकारण्यांची. यांनी धर्माचा आणि शिवाजी महाराजांचा आणि प्रत्येक महापुरुषांचा फक्त वापर करून घेतलाय. आता कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक लोकांनी आणि थोडंसं भान ठेवूनच यांना त्यांची पायरी दाखवली पाहिजे असं तरी मला वैयक्तिक वाटतं. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, असं सांगायची काही गरज नाही. तर भेटूया अशाच एखाद्या पुढच्या विषयामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण.